लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना वेग आलाय। प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विनोद साहेबराव नाईकवाडे तसेच स्वप्नाली वैभव कानडे हे उमेदवारी लढवित असून आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। प्रभागातील सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असा विश्वास या उमेदवारांनी व्यक्त केलाय। पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर स्थानिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। विनोद नाईकवाडे हे गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत विविध उपक्रमांद्वारे समाजसेवा करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। तर स्वप्नाली कानडे या महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यास कटिबद्ध असून सर्व घटकांना न्याय देण्याचा त्यांचा संकल्प आहे। प्रभाग क्रमांक 15 हा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो। या प्रभागात असलेले शुक्राचार्य महाराजांचे प्राचीन मंदिर हे परिसराचे वैशिष्ट्य मानले जाते। मंदिराच्या विकासासोबतच गावासाठी आणि प्रभागासाठी काहीतरी करण्याचा आमचा मनोदय असल्याचं दोन्ही उमेदवारांनी सांगितलंय। आगामी निवडणुकीत या उमेदवारांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील रंगत वाढली असून मतदारांमध्ये चर्चेला उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास साधण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी विनोद साहेबराव नाईकवाडे। मी गेली 35 वर्षापासून राजकारणात काम करतो। मला सामाजिक कार्याची, कोणाच्या सुखादुःखात उभं राहण्याची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशा शुक्राचार्य मंदिराच्या तिथं मी जन्म घेतलेला। मंदिरासाठी काहीतरी करायचं, माझ्या गावासाठी काहीतरी करायचं, माझ्या प्रभागासाठी काहीतरी करायचं, हा माझा मेन उद्देश। स्थानिक उमेदवार म्हणून मला म्हणजे जनतेने उभं केलेलं, त्यात आमदार आशुतोष दादांनी मला साथ दिली। प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो की ते प्रथम मी पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी मला उमेदवारी दिली। आणि स्थानिक माणसाला म्हणजे स्थानिक लोकांचंच म्हणणं होतं की स्थानिक माणूस पाहिजे आम्हाला। जे काही पूर्वी लोकांनी कामं केलेली आहेत तर त्यांनी 5 वर्ष इकडं म्हणजे बघितलेलंच नाही आहे। त्यामुळे लोकांचा जो रोष होता त्या कारणास्तव मला नागरिकांनीच उभं केलेलं आहे। भाऊ, निवडून आल्यानंतर कामांना प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे? प्रथमतः मी म्हणजे रस्ते आणि स्मशानभूमीचा जो माझा मेन उद्देश आहे की स्मशानभूमीचा गेली 40 वर्षापासून रस्ता नाही आहे स्मशानभूमीत जायला। प्रथमतः मी स्मशानभूमीत जाण्याचा रस्ता बनवणार। त्यानंतर माझ्या गावातली रस्ता असो, पाणी असो, वीज असो, कोणाचं सुख असो, दुःख असो, यासाठी मी अहोरात्र कष्ट करून लोकांच्या सुखादुःखात उभा राहील। कामासाठी एनी टाईम 24 तास मी अवेलेबल राहील लोकांना। फक्त लोकांनी मला सहकार्य करावं, मला भरघोस मतांनी निवडून द्यावं, मी त्यांची सेवा करण्यास 5 वर्ष बांधील राहील। भाऊ, समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? समाजकार्याची पहिल्यापासून आवडच होती मला आणि एक काहीतरी समाजाला आपण देणं लागतो, त्यासाठी समाजाकडं समाजाने आपल्याला काय मागावं त्यापेक्षा आपण समाजाला देणं लागतो, म्हणून मला एक आवडच होती पहिल्यापासून। जाता जाता प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांना काय आवाहन करा? लोकांना मी जसं ॲम्ब्युलन्स कशी 24 तास अवेलेबल असते तसा मी 24 तास अवेलेबल राहील। लोकांनी माझ्यावर विश्वास जर टाकला तर त्या विश्वासाला मी म्हणजे कुठेही तडा जाऊ देणार नाही। संधी दिली, संधीचं मी सोनच करून दाखवेल। जर ह्या पंचवार्षिकला मला जर संधी दिली तर पुढच्या पंचवार्षिकला लोकांनी मला म्हणावं की तुम्ही उभे राहा म्हणून, असं मी काम करून दाखवेल। भाऊ, आपल्याला या ठिकाणी युवकांचा आणि महिलांचा चांगला प्रतिसाद भेटला आहे, तर आपण निवडून आल्यानंतर युवकांसाठी आणि महिलांसाठी काय विशेष योजना राबवणार आहात? मी प्रथमतः माझ्या प्रभागामधील जे युवक व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना व्यसनापासून प्रथमतः मी वेगळं करणार, म्हणजे व्यसनमुक्तीचा माझा मेन उद्देश आहे। त्यानंतर युवकांसाठी नोकरीच्या संधी कुठे अवेलेबल असतील, युवकांसाठी रोजगार काय उपलब्ध होईल, एखादा गरीब मुलगा आहे त्याला रिक्षा घेण्यासाठी तो काहीतरी त्याच्या पायावर उभा राहील, यासाठी मी 100% प्रयत्न करणार। महिलांसाठी माझा म्हणजे उपक्रम असा राहील की प्रत्येक महिलेचा म्हणजे तिला रोजगार कसा मिळेल, तिच्या स्वयंभूतीच्या पायावरती कशी उभी राहू शकेल, म्हणजे तिचा कुटुंबाचा
तिच्या म्हणजे माणसानी काय कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, महिला सुद्धा कुटुंब चालवून दाखवू शकते, हे आमच्या इथल्या महिला म्हणजे एक प्रेरणा ठरेल लोकांना. असे उद्योग व्यवसाय आम्ही महिलांसाठी चालू करणार आहोत. बचत गटाच्या माध्यमातून असो, कोणाला जर समजा काही थोडीफार मदत लागली तर तो पण मी करणार. लोकांना उद्योग व्यवसाय म्हणजे महिलांना जास्त करून सबलीकरण महिलांचं करणार. माझ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये 3 वार्ड येतात. मी प्रत्येक ठिकाणी माझा टोल फ्री क्रमांक लावणार. जे अडाणी लोक आहेत त्यांचा एक व्हॉट्सअप म्हणजे ग्रुप बनवणार. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझा जो नंबर राहील, लोकांनी मला 24 तासात कधीही फोन करो. ॲम्ब्युलन्स असो, कोणाचं म्हणजे हॉस्पिटलचं याचं कुठलंही काम असो, त्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणं, कुणाची पाण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी टँकरची सुविधा उपलब्ध करून देणं, यासाठी मी 24 तास बांधील राहील. आणि टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन केला की मी 5 मिनिटात कुठेही असो तिथं हजर राहील. नाही तर माझा प्रतिनिधी तरी तिथं कमीत कमी पोहोचेल. विनोददादा नाईकवाडे जे आहे तर त्यांना गावकऱ्यांनी उभं केलेलं आहे. सर्वांची इच्छा होती स्थानिक मनुष्य असावा, त्यानिमित्ताने त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि त्यांनी गावाच्या विकासाकडं, युवकांच्याकडं आणि महिलांकडं त्यांचं हे कसे होईल, प्रगती कशी होईल यासाठी त्यांनी लक्ष द्यावं. हा परिसर जो आहे तो हा ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी असलेला परिसर आहे. ह्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात, भारतामध्ये नसलेलं ठिकाण जे शुक्राचार्य महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं अशी आम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करणार आहोत. आणि त्यांनी समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये व्यवस्थित लक्ष द्यावं. आणि तसंच त्यांनी जे काही कबूल केलेले आहे, ज्यांनी व्हिजन दिलेलं आहे कोपरावासाठी, या बेट परिसरासाठी, तर त्या व्हिजनप्रमाणे त्यांनी काम करावं अशी आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.